हॅलो स्टुडंट्स, लेट स्टडी विथ कावेरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत शब्दाच्या जाती. तर शब्दाच्या जाती 2 आहेत हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यातील जो पहिली जात आहे विकारी, त्यातील आपण नाम हा उपप्रकार बघितलेला आहे. तर आज आपण सर्वनाम हा उपप्रकार बघणार आहोत. तर सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द, तसेच वाक्यामध्ये एखाद्या नामाचा सतत उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो सोयीसाठी आपण जो शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. तर नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर असं आपण थोडक्यात त्याची व्याख्या मांडू शकतो की नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजेच काय? तर मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण आणि स्वतः अशा पद्धतीने आपण सर्वनाम बोलतो. म्हणजेच तो मुलगा, ती मुलगी. तर या ठिकाणी सर्वनामाची व्याख्या दिलेली आहे. तर चला बघूया सर्वनाम म्हणजे काय. तर नामाचा पुन्हा पुन्हा होणारा वापर टाळण्यासाठी त्याच्या जागी जे नाम वापरले जाते त्यास सर्वनाम असे म्हणतात. तर आपण एखाद्याचं नाव घ्यायचं आहे. समजा एखाद्याचं नाव आहे किरण. ओके, तो किरण गावाला गेला होता, किरण गावावरून परत आला. तर असं आपण किरण 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 हे प्रत्येक वेळेस न वापरता आपण म्हणू शकतो तो गावाला गेला होता, तो गावावरून परत आला, तो खरेदीसाठी गेला होता. अशा पद्धतीने सर्वनामाचा वापर करून आपण थोडक्यात बोलू शकतो. म्हणजेच काय, नामाऐवजी त्याचं आपण सर्वनाम घेऊन बोलू शकतो. आता ही जी व्याख्या तुम्हाला जर मोठी वाटली तर अजून एक व्याख्या आहे. तर काय, नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ही व्याख्या पण तुम्ही पाठांतर करू शकतात. तर आता उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे, राम हा हुशार मुलगा आहे. तर या ठिकाणी बघा नाम काय आहे? तर बघा राम हे काय नाम आहे. तर बघा त्याच्याचबद्दल आपल्याला परत बोलायचं आहे. राम हा रोज शाळेत जातो. आता रामबद्दलच आपल्याला जर बोलायचं आहे तर प्रत्येक वेळेस राम 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 हा शब्द घेतलेलं आपल्याला योग्य वाटत नाही. म्हणजेच कसं बघा, आता तुम्हाला मी वाचून दाखवते. राम हा हुशार मुलगा आहे, त्यानंतर राम हा रोज शाळेत जातो, परत रामला व्यायाम करायला आवडते, त्यानंतर राम सांगितलेले काम करत असतो. तर या ठिकाणी राम हा काय आहे? नाम आहे. राम हे नाम आहे. त्यामुळे काय, तर बघा वरील वाक्यात रामचे नाव पुन्हा पुन्हा येत असल्याने त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करूया. म्हणजेच काय, आता पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही त्याचं नाम वापरू शकतात. म्हणजेच काय, राम हा हुशार मुलगा आहे, एकदा त्याचं नाव वापरलं. त्यानंतर बघा राम हा रोज शाळेत जातो. ह्या ठिकाणी तुम्ही रामऐवजी तो हा सर्वनाम घेऊ शकतात. तो रोज शाळेत जातो. त्यानंतर रामला म्हणजेच त्याला व्यायाम करायला आवडतं. परत काय, राम सांगितलेले काम करतो. म्हणजेच काय, तो सांगितलेले काम करत असतो. अशा पद्धतीने तुम्ही सर्वनाम वापरून बोलू शकतात. म्हणजेच त्याच्या नावाची पुनरावृत्ती आपण टाळू शकतो. तर बघा सर्वनामाचा वापर करून पुढील प्रमाणे वाक्य बनते. तर राम हुशार मुलगा आहे. ओके, त्यानंतर तो रोज शाळेत जातो, त्याला व्यायाम करायला आवडते, तो सांगितलेले काम करत असतो. अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने सर्वनामाचा उपयोग करून अशा पद्धतीने वाक्य आपण लिहू शकतो. तर बघा एकूण मूळ सर्वनामे 9 प्रकारचे आहेत. तर या ठिकाणी ते सर्वनामं दिलेले आहेत. म्हणजेच बघा पहिलं सर्वनाम आहे मी, जो, तू, कोण, तो, काय, हा, आपण आणि स्वतः. हे 9 प्रकारचे सर्वनाम इथे दिलेले आहेत. या ठिकाणी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत. तर बघा लिंगानुसार पण सर्वनाम बदललेले असतात. तर ते 3 प्रकारचे सर्वनाम आहेत. तर ते बघूयात आपण. तो, हा आणि जो. तर बघा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगीमध्ये आपण लिंगानुसार कसे सर्वनाम बदलतात ते अभ्यासूया. आता पुल्लिंगीमध्ये तो सर्वनाम वापरतो आपण. पुल्लिंगी म्हणजे पुरुषाला आपण जेव्हा पुरुषाला उद्देशून एखादा शब्द बोलायचा असेल, म्हणजे आता किरण पुरुष आहे तर आपण काय म्हणतो? तो किरण. ओके, आता स्त्री आहे म्हणजेच काय? कोमल, ती कोमल.
ओके, कोमलबद्दल जर आपल्याला सर्वनाम वापरायचं असेल तर ती कोमल. ओके, आणि नपुंसकलिंगी ते घर, ते झाड, अशाबद्दल आपण हे सर्वनाम वापरू शकतो. त्यानंतर आहे पुल्लिंगीमध्ये हा, स्त्रीलिंगीमध्ये ही, नपुंसकलिंगीबद्दल आपण हे सर्वनाम वापरतो. त्यानंतर आहे जो, जी आणि जे, अशा पद्धतीने हे सर्वनाम आपण लिंगानुसार वापरू शकतो. त्यानंतर आहे वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5 आहेत. आता वचनानुसार एकवचन अनेकवचन हे वचनाचे प्रकार आहेत. त्यामध्ये बघा मी, तू, जो, तो, हा, हे एकवचन आणि अनेकवचन या शब्दांमध्ये 5 पद्धतीने सर्वनामे बदललेली असतात. तर ते आपण अभ्यासूया. आता एकवचनामध्ये कोणती सर्वनामे आपण वापरू शकतो, तर तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, मी आणि तू, असे एकवचनी सर्वनाम आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे अनेकवचनामध्ये त्या, ह्या, ज्या, आम्ही आणि तुम्ही. त्यानंतर आहे मागे उल्लेख केलेल्या सर्वनामांना आपण पुढील प्रमाणे वर्गीकृत करू शकतो. तर याआधी आपण आत्ताच बघितलेले जे सर्वनाम आहेत त्यांना आपण त्याचे अशा पद्धतीने वर्गीकरण करू शकतो. म्हणजेच बघा कसं, तर पहिलं जे वर्गीकरण केलेलं आहे ते आहे पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे सर्वनामाचे इथे काय प्रकार सांगितलेले आहेत. तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोण कोण येतं, तर मी, आम्ही, स्वतः, आपण, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि त्या, अशा पद्धतीने जे सर्वनाम असतात ते पुरुषवाचक सर्वनामामध्ये येत असतात. तर बघा उदाहरणं दिलेले आहेत. तर मी हे सर्वनाम कधी वापरायचं असेल बघा, मी उद्या गावाला जाणार आहे. तर या ठिकाणी मी हे सर्वनाम घेतलेलं आहे. मी म्हणजे कोण, पुरुषवाचक सर्वनाम इथे, म्हणजे मी म्हणजे मी स्वतः. ओके, तर मी उद्या गावाला जाणार आहे. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, आम्ही सर्व सोबत खेळत आहोत. आम्ही सर्व सोबत खेळत आहोत. आम्ही म्हणजे आमचा जो ग्रुप आहे तो आम्ही सगळे सोबत खेळत आहोत. तर इथे प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा सगळ्यांचं मिळून एकच काय असणार आहे, आम्ही हा सर्वनाम आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे माझे मित्र स्वतःहून साफसफाई करत होते. स्वतःहून. ओके, तर ह्या ठिकाणी स्वतःहून हे पुरुषवाचक सर्वनाम वापरलेलं आहे. त्यानंतरचा जो चौथा वाक्य आहे, आपण प्रामाणिक केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. तर आपण ह्या ठिकाणी हे पुरुषवाचक सर्वनाम वापरलेलं आहे. त्यानंतर आहे भीमा तू खूप चांगला आहेस. या ठिकाणी भीमा हे नाम आहे, परंतु तू हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे तुम्ही सगळे इकडे या. आता तुम्ही हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर तो शाहरुख खूप खुशाल आहे. तर तो हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर ती रांगोळी काढते. कोण रांगोळी काढते, ती रांगोळी काढते. या ठिकाणी ती हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर काय आहे, ते जहाज खूप मोठे आहे. या ठिकाणी ते हा जो आहे ते पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे त्या दिवशी आम्ही रात्रभर गप्पा गोष्टी केल्या. या ठिकाणी त्या हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. नंतरचा जो प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे बघा जवळच्या वस्तूंना दर्शवण्यासाठी ही सर्वनामे वापरली जातात. तर कोणती सर्वनामे बघा आहेत ती, हा, ही, हे आणि ह्या. तर बघा हे काय आहे, दर्शक सर्वनामे आहेत. म्हणजे हा राजमहल खूप मोठा आहे. तर हा दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर ही कला अप्रतिम आहे. तर हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर भारत हे राष्ट्र महान आहे. तर हे काय आहे, ह्या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे ह्या शेतात आम्ही पीक घेत असतो. ह्या ठिकाणी ह्या काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. तर ह्या ठिकाणी हा, ही, हे जे आहे जवळची वस्तू दर्शवण्यासाठी आपण हा, ही, हे सर्वनाम वापरतो. परंतु आता दूरची वस्तू दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो, तर तो किंवा ती आणि ते. म्हणजेच हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. तो राजमहल खूप मोठा आहे.
ती कला अप्रतिम आहे. ओके. आणि ते झाड खूप मोठे आहे. अशा पद्धतीने दूरची वस्तू दर्शवण्यासाठी आपण हे वापरतो, सर्वनाम वापरतो. यालाच दर्शक सर्वनामे असे आपण म्हणतो. त्यानंतरचं जे आहे संबंधी सर्वनामे आहे. म्हणजेच काय, जो, जी, जे आणि ज्या हे संबंध दर्शवतो. म्हणजेच काय तर बघा, पहिला दिलेला आहे उदाहरण, जो कष्ट करतो त्याला फळ मिळतेच. म्हणजे इथे जो आहे तो काय दाखवतो, संबंध दर्शवत असतो, त्यामुळे त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर आहे जी माहिती मला हवी आहे ती शुभांगीला सुद्धा हवी आहे. तर या ठिकाणी जी आहे ते संबंधी सर्वनाम आहे. त्यानंतर आहे जे लोक देशाशी प्रामाणिक राहतात ते नेहमी प्रगती करतात. आता जे हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. त्यानंतरचं आहे ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथे पिके पण चांगली येतात. आता ज्या हे काय आहे, संबंधी दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय येतं तर बघा, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, किती, कुठे आणि कशा. अशा पद्धतीने जे आपण प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरतो ते प्रश्नार्थक सर्वनाम असे आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा इथे उदाहरणात वापर केलेला आहे, कोण आहे हा माणूस. कोण आपण काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच ते काय झालं, प्रश्नार्थक सर्वनाम झालं. त्यानंतर आहे काय काम आहे तुमचं. काय हे काय झालं, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्यानंतरचं आहे उदाहरण, कोणाला भेटायचे आहे तुम्हाला. इथे कोणाला हा काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे कुणास मदत हवी आहे का. तर कुणास हा जो आहे तो प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्यानंतरचं आहे कुणी काम ऐकेल का माझं. या ठिकाणी कुणी जे आहे ते काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्यानंतर आहे किती पैसे हवे आहे तुला. तर या ठिकाणी किती जे आहे ते काय आहे, सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्यानंतर कोठे आहे देवाचे मंदिर. या ठिकाणी कोठे हे जे आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. आणि नंतरचा आहे कशासाठी पैसे हवे आहेत तुला. तर या ठिकाणी कशासाठी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वनाम आणि त्यांचे प्रकार बघितलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.